नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल रेड सॉस पास्ता. मुलांनाही खूप आवडेल आणि त्यांच्या आता सुट्ट्या चालू आहेत, तर त्यांचे काही ना काही डिमांड असतात. तर ही रेसिपी तुम्ही त्यांना करून देऊ शकता. हा पास्ता तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये भरपूर भाज्या आपण ॲड केल्यात, त्याच्यामुळे मुलं ते भाज्यासुद्धा खातील पास्तासोबत. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका कुकरमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि ते उकळत ठेवलं आहे. त्यात मी 2 कप एवढे हे पास्ता घालते आहे. हे आपण बॉईल करून घेऊया. हा पास्ता आपण बॉईल करून घ्यायचा आहे, पण तो पण 90% करायचा आहे. जास्त बॉईल केला तरी नंतर मग जेव्हा आपण पास्ता बनवू तेव्हा तो एकदम तुटून जाईल. त्याच्यासाठी आपण 90%च हा शिजवायचा आहे. थोडं मीठ घालते आणि 1 स्पून ऑइल. आपला पास्ता आता बॉईल झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि एका चाळणीमध्ये हा ड्रेन करून घेऊया. हा अशा प्रकारे आपण चाळणीत काढून घेतलं आहे. त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. त्याच कढईत मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि ह्या काही भाज्या घेतल्या आहेत. लाल आणि पिवळी सिमला मिरची, गाजर, कॉर्न आणि थोडीशी सिमला मिरची. भाज्या चांगल्या आपण परतून घेऊया. दोन ते 3 मिनटं भाज्या परतून घेतल्यात. आता मी यामध्ये टोमॅटो प्युरी घालते आहे. 2 ते 3 टोमॅटोची मी ते प्युरी केली आहे. मी आता यामध्ये मिक्स करूया. थोडं हे शिजू देऊया 2 मिनटं. आता मी यामध्ये 1 चमचा मेयोनीज घालते. 1 चमचा व्हाईट मेयोनीज, 1 स्पून टोमॅटो केचप, सगळं मिक्स करूया. तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल ना तरी तुम्ही 1 चमचा यामध्ये ॲड करू शकता. आता यामध्ये मी मिक्स हर्ब्स ॲड करते 1 स्पून. थोडं मीठ घालूया. आता मी इथे 2 चीज स्लाइस ॲड करते. तुमच्याकडे जर प्रोसेस चीज किंवा मोझरेला चीज जरी असेल ना तेही ॲड करू शकता. सगळं मिक्स करायचं आहे चांगलं. थोडं पाणी घालते.
आता जो पास्ता आपण बॉईल करून ठेवला आहे ना, तो यामध्ये ॲड करूया. सगळं मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपला रेड सॉस पास्ता रेडी आहे. तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि मुलांनाही खूप आवडेल. आता आपण हा सर्व करूया. आपला पास्ता रेडी आहे. तर मंडळी, आपला रेड सॉस पास्ता रेडी आहे. मुलांनाही खूप आवडेल आणि आता या सुट्टीमध्ये करण्यासाठी आणि टिफिनसाठी सुद्धा हा एक चांगला पर्याय आहे. करायला अगदी सोपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि त्यासाठी माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया. बाय बाय.